तर मग आवडली का वॉशिंग मशीन? कशी आहे? छान वाटली ना? आनंद वाटला ना? हो, तर मग छान आहे वॉशिंग मशीन. कधीचं चाललं होतं घ्यायचं, घेतली शेवटी एकदाची, आणि ही पण फुल ॲटोमॅटिक आहे. खूप छान वाटलं. कधीचं घेऊ चाललं होतं, पण घेतला आज. खूप छान वाटलं, आनंद वाटला. पण त्या शोरूममध्ये तुम्ही तो फ्रीज पाहिला का? स्मार्ट आणि वायफायवर चालत होता म्हणे. कस्टमरला माहिती देत होते ते. खूप अगदी चांगले फीचर्स सांगत होते. तर म्हणे मोबाईलच्या ॲपवरनं तो आपलं ते फ्रीजमधलं तापमान आहे ना, ते घराबाहेर राहूनसुद्धा नियंत्रित करता येतं. फ्रीजचा दरवाजा उघडला तर त्याचा अलर्ट आपल्या मोबाईलवर येतो. कॅमेरा, टचस्क्रीन, बापरे, आतमध्ये फ्रीजमध्ये काय आहे ना ते सुद्धा बाहेर दिसतं म्हणे त्या कॅमेरामध्ये आणि स्क्रीनवर. किती फीचर्स होते त्याच्यामध्ये. दिवाळी जमलं तर आपण नक्की घेऊ बरं का तो फ्रीज. अगं पण आता आपण वॉशिंग मशीन घेऊन घरी आलो ना, नवीन वस्तू एवढी मोठी घरात आणली, त्याचा आनंद करू ना. माणसाने ना कुठेतरी समाधानी असायला पाहिजे. तर तू फ्रीजचा विषय काढतेस. नाही, तसं नाही आहे काही. मुलांनी फक्त एवढंच म्हणलं, आई तू पण ना, आणि तिलाही जरा ओशाळल्यासारखं वाटलं. आणि परत वॉशिंग मशीन या विषयावर सगळेजण बोलायला लागले आणि आनंद व्यक्त करायला लागले. तुम्हाला आजचा विषय समजण्यासाठी मी हा एक काल्पनिक संवाद सांगितला. तर या उदाहरणामध्ये नवरा आणि बायको दोघांचंही म्हणणं एकदम बरोबर होतं, परफेक्ट होतं. नवऱ्याचं पण आणि बायकोचं पण. आत्ता आनंद करायला पाहिजे ज्या गोष्टीचा, ती पण गोष्ट बरोबर होती, आणि फ्रीजचा विषय काढला तोही बरोबर होता. कसं काय? तर आपण पूर्ण व्हिडिओमध्ये हे बघू थोडक्यात अगदी. नमस्कार, मी रेणुका पाथरकर. माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. चॅनलचं नाव आहे शॉर्ट अँड स्वीट माहिती. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आपण आजकाल हे खूप ऐकतो नाही, या क्षणांमध्ये जगून घ्या, या क्षणांचा आहे त्या क्षणांचा आनंद घ्या. याच उदाहरणामध्ये सुद्धा नवऱ्याची आणि मुलांची अपेक्षासुद्धा हीच होती की बायकोने, आपल्या आईने त्या आहे त्या क्षणांचा आनंद घ्यावा. जे वस्तू घरात आणली त्या गोष्टीचा आनंद घ्यावा. दुसऱ्या गोष्टीचा विषय काढू नये, समाधानी राहावं. तर ही गोष्ट एकदम बरोबर आहे. समाधानी राहणं जितकं बरोबर आहे, जितकं आवश्यक आहे, तितकंच तो आनंद, ते समाधान कायम टिकणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी त्या बायकोने, त्या पत्नीने सुद्धा तेच केलं. फक्त ती बोलायची वेळ चुकली. म्हणणं बरोबर होतं, कारण तिने फ्रीज नावाची वस्तू किंवा गोष्ट आपल्या बकेट लिस्टमध्ये ॲड केली होती. फक्त तिने ते तेव्हा पटकन बोलून दाखवलं. तिने मनात ठेवून 2-3 दिवसांनी बोलली असती तरी चाललं असतं. पण बकेट लिस्टमध्ये आपली इच्छा, आकांक्षा, स्वप्न, उद्दिष्ट यांची यादी असणं खूप आवश्यक असतं. तर बकेट लिस्ट म्हणजे काय? तर बकेट लिस्ट म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यभरात, आपल्या पूर्ण जीवनभरात जे आपल्याला मिळवायचे, फक्त खरेदीच नाही तर उद्दिष्ट, स्वप्न, इच्छा ज्या असतात. जसं परदेशी प्रवास असतं, एखाद्याला ऑलिम्पिकमध्ये काही मेडल मिळवायचे, ते गोष्टी असतात. पुस्तक वाचून काढायचे असतात. अजून भरपूर अशा गोष्टी असतात ज्या इच्छा, आकांक्षा असतात, त्या पूर्ण करण्याची यादी, पूर्ण आयुष्यभरातल्या ते पूर्ण करण्याची एक यादी असते. त्याला म्हणतात बकेट लिस्ट. आणि ही स्वप्न, उद्दिष्ट, ध्येय जर आपल्या आयुष्यात जर नसतील तर डिप्रेशन किंवा उदासीनता आपल्या आयुष्यात यायला काहीच वेळ लागणार नाही. जी आजकालची खूप मोठी समस्या बनत चालली आहे, उदासीनता. या डिप्रेशनमुळे किंवा उदासीनतेमुळे मनुष्याच्या शरीरावरच नाही तर मनावरही सुद्धा परिणाम होतात. आणि याचीच पुढची स्टेप म्हणजे मनुष्य नैराश्यपूर्ण आणि वैफल्यग्रस्तसुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये ध्येय, उद्दिष्ट किंवा काहीतरी स्वप्न हे असायलाच हवे. असे बरेच जण असतात, स्त्रिया, पुरुष मंडळी असे, की ज्यांना डेली रुटीनचे कामं, रोजचे कामं करूनसुद्धा 3 ते 4 तासाचा वेळ अगदी मोकळा मिळत असतो. तर तो जो दुपारचा वेळ मिळतो किंवा जो मोकळा वेळ मिळतो, तर त्यात तुम्ही तुमचा व्यवसाय, नोकरी जे असेल ते, गृहिणी असाल तर घरातले, त्या संदर्भातले तुमचे पुस्तकं, व्हिडिओ तुम्ही वाचू शकतात. किंवा नवीन काही गोष्टी करायच्या असेल तर त्या करू शकता. एखादी नवीन कला आत्मसात करू शकतात. किंवा शॉपिंग तर आहे. तुम्ही तुमच्या जीवनभरात, तुमच्या आयुष्यभरात तुम्ही कोणती मोठी खरेदी करणार आहे, तुमचं अजून अचिव्हमेंट काय आहे, मोठं घर घ्यायचं अचिव्हमेंट आहे का, तर ते तुम्ही सगळं आत्मसात करू शकता एक यादी बनवून. किंवा त्या उद्दिष्टाने, त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करू शकतात. त्या संदर्भातली पुस्तकं, त्या संदर्भातले व्हिडिओ सगळं बघू शकतात. तर या ठिकाणी आपण एक शेतीचं उदाहरण घेऊ शकतो. एखादे शेतकरी कुटुंब आहे, शेती छान चालू आहे, तरी पण त्या वेळेमध्ये जो मोकळा वेळ मिळतो
तर त्या वेळेमध्ये तुम्ही शेतीच्या संदर्भातली पुस्तकं किंवा आधुनिक शेती कशी करायची, आधुनिक यंत्रसामग्री कशी आहे, खतं, कीटकनाशकं याच्यावर जर समजा तुम्ही व्हिडिओ बघितले, पुस्तकं वाचली, तर ते तुम्हाला नंतरच्या काळात उपयोगात येऊ शकतात. जेव्हा तुमची परिस्थिती थोडीशी नकारात्मक असेल, काही असेल, तर ती वाचलेली विद्या, पाहिलेले व्हिडिओ ते सगळे उपयोगात येऊन तुम्ही डिप्रेशनपासून दूर राहू शकतात. तर हा त्या मोकळ्या वेळेचा खूप उपयोग आहे की तुम्ही काहीतरी उद्दिष्ट ठेवून, काहीतरी इच्छा ठेवून तुम्ही तो मोकळा वेळ घालवला तर ते तुमच्याच कामात येईल. कधी पण आजचा आनंद, आजचं समाधान बघण्यापेक्षा तो आनंद, ते समाधान कंटिन्यू कसं चालू राहील हे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आजचा आनंद पण आहेच, तो पण महत्त्वाचा आहेच, पण त्याच्याबरोबर उद्याचा आनंद किंवा आपल्या आयुष्यभर तो आनंद कसा टिकून राहील त्यासाठी आपल्याला स्वतःला व्यस्त ठेवणं आणि मस्त राहणं हे जास्त गरजेचं आहे. या संदर्भात मी अजून एक माझा स्वतःचा अनुभव सांगते. 10 वर्षापूर्वी आम्ही आमचं घर रिनोव्हेशनला काढलं होतं. तर त्याच्यात आम्ही किचन ट्रॉली, रंग, फरशी सगळं काढलं होतं. TV नवीन घेतला. तर ती घर रिनोव्हेशनची जी प्रोसेस चालू होती तेव्हा खूप आनंदही घेतला की किती छान, घर घेतल्यापासून आपण पहिल्यांदा रिनोव्हेशन करतोय म्हणून. तर छान आनंद वाटला. सुट्ट्या चालू होत्या. घर रिनोव्हेशन झालं, छान वाटलं. सगळेजण कामावर गेले, कॉलेजला गेलं आणि मी घरी होती. अचानक उदास वाटायला लागलं. म्हटलं असं काय झालं? तर असं वाटलं आता पुढे करायलाच काही नाही. जेवढी यादी केली होती तेवढी तर सगळं आपण केलं. म्हणजे TV घेतला, किचन ट्रॉली झाली, फरशी कलर सगळं झालं. आता काय करायचं? बरं 10 वर्षापूर्वी यूट्यूब वगैरे पण हे जास्त प्रचलित नव्हतं आणि मोबाईल पण तर असा होता की ज्याच्यावर व्हॉट्सअप, फेसबुकसुद्धा चालत नव्हतं. घरात वायफाय नव्हतं. जे कनेक्शन होतं, जे इंटरनेट होतं ते सुद्धा नीट चालत नव्हतं. मग काय करायचं? अशा वेळेला खरंच मला उदास वाटायला लागला. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर अशा वेळेला मी पटकन काय केलं, म्हटलं असं नको वाटायला पाहिजे, हे बरोबर नाही आहे. मी एक वही काढली, यादी काढली. आपल्याला काय जास्तीत जास्त काय आवडतं, काय करायचं राहून गेलेलं आहे, तर ती यादी करू. तर तेव्हा एकदम आठवण आली की अरे मला पुस्तकं वाचायची होती. पुस्तकं वाचायला वेळ मिळत नव्हता. म्हणून मी पटकन पुस्तकं काढली आणि पुस्तक वाचायला सुरुवात केली. तेव्हा कुठे छान शांत वाटलं. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपली पूर्ण होत असते ना, तेव्हा ती पूर्ण व्हायच्या वेळेलाच आपण त्याला कॉमा द्यायला पाहिजे, स्वल्पविराम द्यायला पाहिजे. जर ही गोष्ट पूर्ण होते तर पुढे काय? पुढे आपलं आयुष्य असंच कंटिन्यू आनंदी राहणार आहे की नाही, हे करताना सुद्धा आपण स्वल्पविराम द्यायला विसरायचं नाही. जसं वाक्य मध्ये आपण थांबवतो आणि वाक्य पूर्ण व्हायच्या वेळेला आपण मध्ये स्वल्पविराम देतो आणि नंतर फुल स्टॉप देतो वाक्य पूर्ण झालं की, तसंच गोष्टी पूर्ण होताना एक कॉमा द्यायचा, एक काहीतरी गोष्ट ठेवायची की त्याच्यानंतर आपल्याला उदास नाही वाटलं पाहिजे. म्हणूनच सांगते की स्वतःला जर कायमचं अगदी चिरकाल आनंदी, व्यस्त आणि मस्त ठेवायचं असेल ना, तर काहीतरी ध्येय असू द्या. ध्येय असल्याशिवाय माणूस आनंदी वगैरे कधी राहू शकणार नाही. तर तेच आजचा व्हिडिओचा विषयच तो होता की समाधानी राहा, पण थांबू नका. जिथे तुम्हाला तुमचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत आहेत, जिथे तुमच्या गोष्टी ठरवलेल्या पूर्ण होताना दिसत आहेत, तिथे कॉमा द्या, पण फुल स्टॉप देऊ नका, थांबू नका. काहीतरी अजून नियोजन करून ठेवा स्वतःला व्यस्त आणि मस्त ठेवण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओची टिप्स अशी आहे की तुम्ही जे उद्दिष्ट ठरवलं, खरेदीचं उद्दिष्ट म्हणा किंवा स्वप्न जे पाहिले, ध्येय ठरवलं, तर ते कधी पूर्ण होईल हे महत्त्वाचं नाही आहे. 6 महिन्यांनी होईल, वर्षांनी होईल, पण ते ठरवणं, त्या मार्गाने चालणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या आयुष्यामध्ये पण तुम्ही खूप छान राहा, आनंदी राहा, पण थांबू नका. तुम्ही कंटिन्यू प्रयत्न करत राहा पुढच्या उद्दिष्टासाठी. आजचाही आनंद घ्या आणि पुढच्याही उद्दिष्टांसाठी तुम्ही प्रयत्न करत राहा. ही आजच्या व्हिडिओची टिप्स आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओत नवीन विषय, नवीन टिप्स घेऊन. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि प्रामाणिक राहा. बाय बाय.